हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आज अतिशय गंभीर विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे। आत्तापर्यंतचा विषय वेगळा होता, मी मागं एक लाईव्ह केलेलं पण आहे, त्याच्यामध्ये पण तो मुद्दा क्लिअर केला होता, ते पण आज आवर्जून सांगणं महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला परत आलेलो आहे। तर पहा, शुक्रवारी मी 28 फेब्रुवारीला आयुक्त ऑफिस आणि मावक ऑफिसला गेल्याच्या नंतर काही माहिती मला कळालेली होती। त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं शिक्षक भरती सेकंड फेजच्या बाबतीमध्ये। आता पहा, त्याच्यामध्ये काय झालं की आवर्जून त्या दिवशी सांगितलं होतं 28 तारखेला की कोणत्याही जिल्हा परिषदेची तपासणी मावकडे अजूनही पुणे विभागात झालेली नाही आहे। ठीक आहे, मग तोच मुद्दा आज पण तो जाणवतोय आणि तो झालेला आहे। 15 तारीख जरी शेवटची आहे आणि ही शेवटची तारीख आहे, त्या दिवशी लाईव्ह सुद्धा सांगितलं होतं मी आयुक्त ऑफिसमधून ती माहिती मिळाल्याच्या नंतर, आणि 15 तारखेपासून टॅब वाढणार आहे हे पण सांगितलेलं होतं। आणि त्याच मुद्द्याला घेऊन आता मी सुरुवात करणार आहे। पहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत पहा, नवीन असेल तर सबस्क्राईब करून तुम्हाला परत ह्या सेकंड पेजच्या विषयी माहिती भेटेल आणि ती ऑथेंटिक असेल, फेक नसेल किंवा खोटी माहिती नसेल, याची मी तुम्हाला गॅरंटी आणि शाश्वती देतो। ठीक आहे, चला। आणि आता पहिला मुद्दा की स्टॅब ही 15 तारखेपर्यंतच असणार आहे, ही शाश्वत सत्य आहे। जर वाढला तर नशीब, अपेक्षा करूया आपण वाढण्यासाठी प्रयत्न करूया, ती गोष्ट वेगळी असेल, पण शेवटी तारीख 15 तारीखच समजून चला। दुसरा माझा प्रश्न असेल की भरती ही फक्त संस्थासाठीच आहे का, याच मुद्द्याला मी आज उत्तर देणार आहे आणि तुम्हाला मी मांडणार आहे काय आहे ते। पहा, पहिला जो आहे, आज आम्ही सर्व जिल्हा परिषदला म्हणजे आयुक्त ऑफिसला गेलेले होतो, आमचे काही सहकारी लोक, स्वाती सूर्यवंशी मॅडम, सर्व आमची टीम गेलेली होती। त्यामध्ये अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की निदर्शनास आले, तिथून आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे की 15 तारीख, त्यांच्या बोलण्यावर लक्षात आलं की 15 तारीख शेवटचीच आहे। आणि जेवढ्या आम्ही त्यांना प्रश्न विचारलो, जिल्हा परिषदच्या जागा ह्या अपलोड झालेल्या नाहीत, तर त्या म्हणले की सर्व जागा, म्हणजे कसं आहे, अपलोड झालेल्या नाही तर मग ते काही सांगू शकत नाही तसं काय आहे ते, परंतु त्या जागा जर जेवढ्या अपलोड झाल्या तेवढ्या येतील, ते कोणती असो, मग ते संस्था असो किंवा झडपी असो, मग समजून जा तुम्ही। आता त्या दिवशी पण तुम्हाला हे सांगितलंय, अधिकाऱ्यांकडनं पण हीच आहे की शेवटची तारीख आहे 15 आणि त्याच्यामध्येच ती जेवढे जागा येतील त्या संस्थेच्या असो किंवा झडपीच्या असो त्या तुम्हाला येणार आहेत, त्याच्या वेगळं काहीच येणार नाही। आणि नवीन भरतीमध्ये तुम्ही तिसऱ्या टेटला वाट पाहायचं मग जिल्हा परिषदेच्या जागासाठी। आता तो मुद्दा मी तुम्हाला सांगतो की पहिला, आता मी पॉईंट तुम्हाला सांगतो महत्त्वाचं काय आहे की 15 तारखेला टॅब 100% आणि पुणे मावकला जाऊन आल्याच्यानंतर सुद्धा मी परवाच्या दिवशी परत मावकला गेलेलो होतो। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अशा कोणत्याच संस्थेची तपासणी, म्हणजे आणखीन कोणत्याच जिल्हा परिषदेने तपासणी करून घेतलेली नाही, कोणत्या जिल्हा परिषदची। आणि आयुक्त याच्याकडनं म्हणजे काही टाइम टेबल पण आलेलं आहे मावकडनं, जे प्रत्येक जिल्हा परिषदेला वेगवेगळं दिलेलं आहे। जसं पुणे मनपाला 13 तारीख दिलेली आहे, 7 तारीख सांगली जिल्हा परिषदला आजची त्यांची तारीख होती, 5 तारीख पुणे झडपीला दिलेली होती, आणि हे असे वेगवेगळे तारीख आहेत। काही संस्थांना पण तारीख दिलेल्या, तर 31 मार्चपर्यंतच्या त्या आहेत, ते तारीख दिलेल्या होत्या। पण मावकडनं आम्हाला असं पण उत्तर भेटलंय मी गेल्याच्यानंतर की तारीखसुद्धा ही जिल्हा परिषद संस्था पाळत नाहीत, त्या तारखेला हे येत नाहीत, जे खास करून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामुळं आता अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। जर जिल्हा परिषदेच्या जागाच येत नसतील तर सेकंड फेज होऊन काय फायदा? आपल्याला जर संस्थेवर लागायचं राहिलं असतं तर आतापर्यंत आपण लागलो असतो, आता पण कशाला वाट बघायची? आणि संस्थेचं तुम्हाला माहीतच आहे की काय रेट चालू आहेत, मी त्याच्यावर काही खोलवर जाणार नाही। किती जरी पारदर्शक भरती होत असली तरी संस्थेमध्ये पैसे लागतातच, काही अपवाद संस्था सोडल्या तर, हे तुम्हाला माहिती आहे, मी सांगणार नाही, बऱ्यापैकी अनुभव आहे। काही लोक संस्थेवर पण 4 वर्षापासून फुकट जॉब करतात, हे तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, दुसरा मुद्दा, आता सदर व्हिडिओ हा माझा बनवण्याचा उद्देश आहे आणि शुक्रवारपासून पण तो व्हिडिओ बनवत असताना त्याच्यामध्ये ऑथेंटिक माहिती दिलेली होती, ती आज पण सत्य झालेली आहे। आज आयुक्तांकडून आयुक्त ऑफिसमध्ये आम्हाला ते लक्षात आलं, त्यामुळे तारीख वाढणे फार धुसर होईल असं मला वाटते। जर जागाच येत नसतील जिल्हा परिषदच्या तर जागा टॅब अपलोड म्हणजे भरती होऊन सेकंड टप्पा होऊन काही उपयोग नाही, मग तर तुम्ही काय करायचं ठरवा। पहा, मी मागं पहिल्यापासून तुम्हाला विनंती करत होतो की जास्तीत जास्त जागा येण्यासाठी घरच्या बाहेर निघलं पाहिजे, ते तुम्हाला सांगितलं होतं। आणि पैसे भरून राहायचं का फ्रीमध्ये लागायचे तुम्ही ठरवा। आणि तिसरा असा आहे की मग आपण सर्व गरीब, गोरगरीब शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहात, कोणी इथं शिक्षक भरतीमध्ये किंवा DED BED करणारे कोणी श्रीमंत नसते, फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये श्रीमंत असतात। मग आपली आहे का पैसे भरण्याची ऐपत, हे स्वतःला प्रश्न विचारा। जर नसेल तर मग
शेवटचा पाठपुरावा म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदला जाऊन पाठपुरावा करा, त्या शिक्षण अधिकाऱ्यांना जा विचारा आणि विविध माध्यमे वापरा. तर ते काय करायचं? पहिला मुद्दा, विविध शासकीय अधिकारी जे आहेत मोठे, त्यांना विविध आमदार खासदार यांच्याकडनं फोन लावून त्यांना दबाव निर्माण करा आणि स्वतः जाऊन विनंती करा. विनंती होऊन जर विनंती करून जर होत नसेल तरच्या गोष्टी सांगतोय. पहिली विनंती करा, कारण का प्रेमानं जर जिंकता येतो. विनंती करा, त्यांना आपली कंडिशन सांगा, आपली विनंती करा, म्हणजे आपली कंडिशन सांगा, नेमकी आपण किती तरसतोय, जॉबसाठी काय करतोय. दुसरा मुद्दा की ते बी होत नसेल तर स्थानिक आमदार खासदारांचे त्यांना फोन लावून त्यांना दबाव तंत्र निर्माण करा आणि त्या डायरेक्ट तिथल्या CEOला जाऊन भेटा. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना जर उत्तर देत नसेल तर CEOला जाऊन भेटा. त्यांनाही पण जिल्हा परिषद अध्यक्षांना जाऊन भेटा की काय चालू आहे. ठीक आहे, हे अशी माध्यमं काढा. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचा वापर करा, ट्विटर ट्रेंड वापरा, तुम्हाला जे वापरायचे तुम्ही काही करा. शेवटचा आहे, याच्यानंतर मी आता सांगणार पण नाही तुम्हाला काय करायचं, कारण शेवटचा चान्स आहे. याच्यानंतर चान्स भेटेल याची गॅरंटी नाही आहे. एकदा टॅब क्लोज झाला तरी कोणत्याही परिस्थिती चालू होईल याची गॅरंटी देत नाही मी, आणि होणार पण नाही. आणि ह्याच्यानंतर तिसऱ्या टेटचे पण मुलं आहेत, त्यांना पण ते इथे तिसरी टेट पण होणार आहे 100%. पण सेकंड पेच्या जे 10% अपात्र रिक्त गैरहजर जागा आहेत त्या नियमानुसार आल्या पाहिजेत. ते जिल्हा परिषदच्या संस्था असतील, जिल्हा परिषदच्या जागा असतील, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा मनपा असेल, काही असेल, संस्था पण असेल, 10% अपात्र रिक्त गैरहजरच्या जागा ह्या आपल्या सेकंड फेजला आल्याच पाहिजे. त्याच्यानंतर आपण सर्व मिळून थर्ड टेटसाठी पाठपुरावा करू लवकरात लवकर थेट होण्यासाठी. मी ह्या थर्ड टेटच्या विद्यार्थ्यांना आवाहन करतोय. ठीक आहे, पहा. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा आहे सर्वांना जागृत करणं. सरळ सांगतोय, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे एकही जिल्हा परिषदचा रोस्टर तपास अजूनही झालेला नाही आहे. हे मी एकदम असं पूर्ण होशमध्ये सांगतोय तुम्हाला, पूर्ण म्हणजे माहिती करून स्वतः मावकला जाऊन सांगतोय. ग्रुपवर माझे फोटो बघा, त्या दिवशी मी टाकलेलं, परवाच्या दिवशी, म्हणून हा राग आलाय. आणि हा विषय तोच आहे, जर जिल्हा परिषदेच्या जागाच येत नसतील तर मग आपला पाठपुरावा, आपली मेहनत सर्व पाण्यात आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं ते. मी सर्व जिल्हा परिषदेला विनंती करतोय. नाशिक विभागामध्ये पण तोच विषय आहे, अमरावती विभागात मग तोच विषय आहे, संभाजीनगरला पण तोच आहे, नागपूरला पण तोच आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक काही 1-2 अपवादात्मक जिल्हा परिषद सोडल्या, काही 1-2 अपवादात्मक महानगरपालिका सोडल्या तर बाकी ठिकाणी सर्व परिस्थिती जैसे थे आहे. तुम्ही ठरवा काय करणार काय नाही ते. आणि कोणीही, आणि मुख्य उद्देश कसा आहे माहिती बघा, सर्व बंधू भगिनींना नोकरी कशी मिळवता येईल याच्यासाठी आपण काम करूया. आणि जिल्हा परिषदचा टॅब येईपर्यंत, जोपर्यंत एडिट टॅब येईल तोपर्यंत, आणि हा टॅब क्लोज होण्याच्या अगोदर जास्तीत जास्त जागा कशा येतील जिल्हा परिषदच्या विथच्या नाही, विथच्या काही कामाची नाही, तुम्हाला माहिती आहे. विदाऊटच्याही जास्तीत जास्त किती येतील त्याच्यावर काम करा. आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे विषय आहेत, आणि कोकणातले आहे, विदर्भातले आहे, प्रत्येक ठिकाणचे आहे. आज सर्व ग्रुपवर तूच चर्चा चालू आहे. मी तुम्हाला 28 दिवसापासून झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करतोय तरी काय खरं नाही. आणि सत्य माहिती सांगणाऱ्यांना सुद्धा लोक नाव ठेवायला लागलेत. मी त्यांना घाबरत पण नाही, मी त्यांना त्या गँगला विचार करत नाही. मी माझं स्पष्ट काम करत असतो आणि मी माझं स्पष्ट सांगत असतो. आणि हे तुम्हालाही माहीत आहे, मी माझी कोणती खोटी माहिती सांगत नाही. जे सत्य आहे, शाश्वत आहे, ते मला दिसले. मी स्वतः ग्राउंडवर जातोय, काम करतोय, आणि माझे मागचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जातील. आणि आपलं नशीब एवढं चांगलं की माननीय शिक्षण आयुक्त ही चांगले आलेले आहेत. ती भरती ट्रान्सफर होणार आहे ही पण तुम्हाला सांगतो, ट्रान्सपरंट होणार आहे ही तुम्हाला सांगतो. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. परंतु ते जर जागा संस्थेच्याच असतील तर मग काय उपयोग. जिल्हा परिषद तर महत्त्वाच्या आहेत ना जागा. त्यामुळे तर माध्यम कोणतं आहे, उर्दू आहे का मराठी आहे का हिंदी आहे का कन्नड आहे, XY कोणतं पण, इंग्लिश का असे ना, कोणतंही माध्यम असेल तर कोणत्याही माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या जागा येणार नाहीत. मी हे अतिशय तुम्हाला म्हणजे विश्वास देऊन सांगतोय की जागा येणार नाहीत. आणि तुम्ही फक्त माझं होईल का, मला एवढे मार्क माझं होणार, हेच तुम्ही शांत झोपू नका. आणि तुम्हाला सांगतो हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खूपच कमी आहे 15 तारखेनंतर टॅब चालू राहणं. तुम्ही ठरवा काय करणार. आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच आहे की तुम्हाला जागृत करणं, कोणतंही असो. आपली मागं व्हिडिओमध्ये तुम्हाला विनंती करून थकलो आहे. 28 तारखेला वेळ नव्हता तर लाईव्ह तुम्हाला येऊन सांगितलं की काय परिस्थिती झाली. अख्खा दिवस मी टेन्शनमध्ये होतो आणि 2-3 दिवसापासून मी सर्वांना विनंती करतोय, सांगतोय, तरी मला लोक निगेटिव्ह सांगतात. आज तुमच्या सर्वांच्या समोर, डोळ्यांच्या समोर आलेलं असेल सत्य परिस्थिती काय आहेत. काही आमच्या बंधू भगिनी आम्ही सोबत सर्व मिळून
याला गेलो होतो आयुक्त कार्यालयाला. ठीक आहे, आज जरी मी त्याच्यासोबत नसलो तरी पूर्ण माहिती आम्ही सोबतच काम करतोय, सोबत गेलो होतो. ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गोष्टी सत्य आहेत, हे होणार आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला जिल्हा परिषदला लागायचे की संस्थेला लागायचे, किती रुपये द्यायचे. आणि तुमचे वडील काय करतात, आई वडील करतात, त्यांचे डोळे आठवा, स्वतःच्या नवऱ्या, त्यांचे सासू सासरे, स्वतःचे ज्यांचं लग्न झाले त्यांच्या मुलांचे चेहरे पहा की आपण 20-25 लाख रुपये देऊन ह्या वयामध्ये आता जॉब करणार का. ठरवा तुम्ही काय करायचं काय नाही. आणि आत्ता तरी अभिगतधारकांनो घरच्या बाहेर निघा. आत्ता तरी जिल्हा परिषदेला जाऊन जा, विचारा, पाठपुरावा करा. मावकला प्रत्येक मला सांगा. आणि आणखी तुम्हाला मुद्दा क्लिअर करू इच्छितो की 2019 म्हणजे EWSला जेव्हा आरक्षण लागलेलं होतं तेव्हा तिथल्या माननीय उपायुक्त साहेबांना मी म्हणजे मावकमध्ये जेव्हा मी अधिकाऱ्यांशी भेटलो, चर्चा केली, तेव्हा असं असेल की सामान्यतः शासनाचा एक नियम असतो, नवीन आरक्षण लागू झाल्याच्या नंतर जोपर्यंत मावकची त्या नवीन आरक्षणानुसार तपासणी होत नाही त्या जागा अपलोड करू शकत नाहीत. हा नियम आहे. चाहे MPSCच्या परीक्षा असो किंवा कोणत्याही परीक्षा असो, सरळ सेवक परीक्षा असेल ना, सर्वांसाठी हा नियम लागू असतो. तेव्हा मग आतापर्यंत झेडपीच्या मावकला तपासण्या झालेल्या नसतील तर त्या जागा अपलोड होतील का. त्या शिक्षणाधिकारी किंवा संबंधित जिल्हा परिषद तुम्हाला जरी चॉकलेट देत असतील की आम्ही केलंय, आम्ही करणार आहे, आम्ही करतो, काळजी नसावी, तर ते तुम्ही चॉकलेट किती वेळ खाणार, कसं खाणार का फेकून देणार ते तुम्ही ठरवा. काय ही चॉकलेटचेच भाग आहेत. कारण का जोपर्यंत तपासणीच होत नाही तर मग अपलोड होण्याचा प्रश्नच येत नाही. आलं का ध्यानात. आणि प्रत्येकाची एक तारीख दिलेली आहे तपासणीसाठी, त्या तारीखला सुद्धा त्यांनी हजर झालेले नाहीत. आणि मी विनंती केली आयुक्त म्हणजे मावकमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितली त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल विंडो आहे, ते कधी पण येऊन तपासून ठेवू शकतात. आमच्याकडे आता वेळ आहे, त्यामुळे ते कधी पण येऊन तपासू शकतात. आता मला सांगा, म्हणजे तुम्ही जर जिल्हा परिषदेच्या जागा येत नसतील, तेच लोकच येत नसतील तपासणीसाठी, तर आम्ही कसं काय त्यांना सांगणार, त्यांना आम्ही विनंती करणार का, त्यांचं कुणाचं काय आहे. आणि आम्ही विद्यार्थी म्हणून आम्हाला नोकरीसाठी म्हणून जातोय, त्यांना विनंती करतोय सर्वांनी आपल्या आपल्यामध्ये येणाऱ्या सोमवारपासून काय आणि तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेपर्यंत जागा आपल्या जिल्ह्यातल्या कशा अपलोड होतील त्याच्यावर काम करा. आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला पद्धत पण सांगितली काय करायची. आमदारांचे दबावतंत्र असेल, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल किंवा निवेदन असतील. निवेदनाचं काय उल्लेख आता शेवटला निवेदनाचं काही राहिलंच नाही. एवढे निवेदन देऊन बी यांना पाजर फुटलेलं नाही. तुम्ही ठरवा काय करायचं. तुम्हाला लागायचं की मला 110 आहेत, मला 111 आहेत, मी लागणार, हे डोळ्यातून काढा, हे डोक्यातून काढा की आपल्याला काय चालू आहे. काही नाही आहे, लय मोठे काय नाही आहे. जागाच नसतील तर संस्थासाठी तुम्ही रेडी राहा. हे माझं स्पष्ट मत आहे, मी स्पष्ट सांगतोय. आणि तुम्हाला हेच सांगतोय की तुषारदादांना हे स्वप्न बघितलं ते पूर्ण कसं करता येईल ते पण बघा. 15,000 जागाचं स्वप्न पाहिजे, ते स्वप्न पूर्ण करायचं तर सर्व एकत्र या, लढा, तेव्हा तुम्ही जिंकू शकता, नाहीतर काही खरं नाही. ठीक आहे. पश्चिम मराठा असो, विदर्भ असो, कोकण असो, मराठवाडा असेल, खानदेश असो, A1 कोणताही असो, त्या सर्व भागामध्ये अशीच परिस्थिती सारखी आहे. त्यामुळं प्रत्येक जिल्हा परिषदला जा. जोपर्यंत अपलोड झालेलं असं ऑफिशियल आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत त्यांना सोडायचं नाही. आत्ताच आहे, आयुष्यात एवढे वर्ष कधी काम केले नाही, आता करा ना, आता काम करा, काय चालू आहे काय नाही. आणि माझा कोणाचा बोलण्याचा उद्देश तेच नाही आहे. आणि मी व्हिडिओ बनवते, या यूट्यूबचं चॅनल माध्यम हे नाही की तुम्हाला सत्य सांगणं हा माझं माध्यम आहे. माझा इतिहास मागचे व्हिडिओ जाऊन बघा. मला सेकंड फेजवर सुद्धा मी जास्त व्हिडिओ बनवत नाही, सांगत पण नाही. काय कितीतरी फिरतोय पण ती पोस्टसुद्धा शेअर करत नाही. काय सांगणार, किती सांगणार. आणि तुम्हाला याची मी गॅरंटी देतो, ह्या चॅनलच्या माध्यमातून किंवा ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या माझ्याकडनं तुम्हाला एकही खोटी बातमी येणार नाही, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि त्याच गॅरंटीचा उद्देश म्हणून तुम्हाला हे सांगतोय की येणाऱ्या 15 तारखेच्या नंतर टॅब वाढण्याची शक्यता फार कमी आहे. वाढलं तर अभिनंदन, नाही वाढलं तर काय त्या जागेवर आपली बोलून होणार. आणि आपण संस्थेवर जाणार, 20 लाख देणार, मग 3 वर्ष फुकट करणार. समजून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. फुकट करायचं का आनंदानं जिल्हा परिषदेमध्ये जाऊन एकदम असं डेलीने राहायचं, तुम्ही ठरवा. आणि प्रत्येक संस्थेची हीच परिस्थिती असल्यामुळं माझा एकच साधा प्रश्न पडतोय की ही सेकंड फेज संस्थाच्या शिक्षक भरतीसाठी आहे का जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी आहे. आपण आपल्या हक्काच्या 10% अपात्र, रिक्त, गैरहजर जागा ह्या आल्याच पाहिजे. त्या कशा येतील, ते कसे आणले पाहिजे ते तुम्ही ठरवा. त्याचे विविध माध्यम आहेत, ते ठरवा आणि एकत्र येऊन काम करा, तेव्हाच हा लढा यशस्वी होईल. आत्तापर्यंत आपण न होणारा लढा यशस्वी करण्यासाठी एकत्र आलोय, एकत्र काम करतोय आणि तेच शेवट कसा होईल ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि मला काही कोणी बोलण्याचं मला काही फरक पडत नाही. मी माझं काम करत राहीन. का? कारण मी सत्य बोलतोय, मला कुणाचं काहीच नाही, मी सत्य बोलतोय, मी स्पष्ट बोलतोय, हे माझं मत आहे. मला कितीही काय केलं तर मला काही फरक पडत नाही.
मी माझं काम करेन, मी स्वतः आपण आपले मित्र कसे लागतील ह्यासाठी काम करतोय. मला रोज सकाळी उठून संध्याकाळी तिथपर्यंत फिरण्यासाठी मला कोणी पगार देत नाही. ठीक आहे, पगार न दिल्यामुळं मी काय फ्री असं नाही आहे. माझं सर्व माझं एक ड्युटी म्हणून करतोय आणि हे आदरणीय तुषारदादा देशमुख यांनी सांगितल्या पद्धतीनं आणि मी स्वतः पण करतोय. कधी कधी दादांना पण विचारत नाही, मी स्वतः करतोय कारण का मला ते अधिकार दिलेला आहे, भेटलेला आहे. ठीक आहे, सोडा तो विषय वेगळा. पण तुम्हाला सांगतोय, शेवटची विनंती करतो, याच्यानंतर तुम्हाला चान्स नाही आहे बाळांनो, मित्रांनो, भाऊंनो, बहिणींनो, सर्वांना विनंती करतो, तुम्ही ठरवा जिल्हा परिषदमध्ये लागायचं का काय करायचं. आणि अतिशय धक्कादायक परिस्थिती आहे, ग्राउंड लेवलवर उतरा, कळेल. आत्ता जर कळत नसेल तर आयुष्यभर घरीच बसा, जॉबची अपेक्षा करूच नका आणि कधीच कुणाला विचारू नका की माझं होईल का आणि कधी भरती होणार आहे ते. तुम्हाला जर एवढं कॉन्फिडंट असेल तर एकदा आयुक्त साहेबांकडे या, त्यांना भेटा, परिस्थिती कळेल आणि मावकला जाऊन एकदा बघा जिल्हा परिषद जागा अपलोड झाल्या का. नाही झालं तर कळतील. आणि जेव्हा संस्थेमध्ये काम करणारे त्यांना विचारा अनुभव की संस्थेची कामं कशी असतात, इलेक्शन आलं की काय करावं लागतं, किंवा संस्था चालकांच्या घरात कोणा मुलीचं लग्न असेल तर काय करावं लागतं, काय हे सगळं त्यांना अनुभव येतात. विचारा ना. फक्त बोलायला भारी आहे एवढं संस्था तेवढं संस्था, पण रियालिटी काही वेगळी आहे. त्यामुळे मी हे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय आणि माझा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्हाला जागृत करणं. त्या मीडियम कोणतीही असो, उर्दू का असे ना, उर्दू मीडियमला पण विनंती करतोय, जागा माझी एवढी येतील का तेवढे येतील, काहीच नाही आहे. जागाच येणार नाही, जिल्हा परिषदेची मागणी झालेली नाही आहे, मग कशा जागा येतील. आणि आज मी एकदम सिरियस होऊन व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ आवडला तर हे चॅनल बघा, सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन माहिती पण भेटेल. लाईक करा, व्हिडिओ आवडला तर ग्रुपमध्ये शेअर करा की सत्य माहिती तर लोकांना कळली पाहिजे. आणि माझं सबस्क्रायबर वाढणं हे महत्त्वाचं नाही आहे, मला सबस्क्राईबर वाढण्याची पुष्कळ माध्यम आहेत, हा एक माध्यम नाही आहे, हे लक्षात असू द्या. आणि मी स्वतः एक अभियंताधारक आहे किंवा मी एखादा एक शिक्षक भरतीतला एक कार्यकर्ता म्हणजे एक विद्यार्थी आहे म्हणून हे काम करतोय. मला माझी कोणती संघटना नाही आहे, मी कोणत्या संघटनेसाठी पण काम करत नाही. ठीक आहे, आपण कसे सर्वजण लागू ह्याच्यासाठी काम करतोय आणि मी स्वतः करतोय. मी पण लागलं पाहिजे, आपण सर्व मिळून लागलं पाहिजे, ह्यासाठी लढतोय. मी कोणाचा वैयक्तिक हे नाही आहे आणि मी कोणत्या संघटनेचा बांधील पण नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला हे सांगतो. आणि फक्त हे सेकंड फेज आदरणीय तुषारदादा देशमुख यांनी सांगितले, त्यांनी जे स्वप्न बघितलंय यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. आणि त्या तुषारदादाला पण गरज नाही याची, फक्त ते आपल्यासाठी आलेले आहेत, हे पण असू द्या. कारण का त्यांच्याकडं काम करण्यासाठी पुष्कळ माध्यम आहेत, पण त्यांना हा मुद्दा कुठेतरी अन्याय होताना दिसलाय म्हणून ते इथे आलेले आहेत. हा मुद्दा तो घेऊन त्यांनी शेवट लढत आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं, त्यांना साथ द्यायची, जागा कशा वाटतील ते बघायचं का आपण घरी मस्त निवांत झोपायचं, उन्हाळा आहे, लिंबू सरबत प्यायचं, निवांत राहायचं. आता फायनल पण आहे, IPLची मॅच पण आहे, IPL बघत राहायचं आयुष्यभर, ठरवा. आणि आज एक नवीन बातमी आली, आपल्या लाडक्या बहिणींना जसे 1,500 द्यायला लागलेत तसे लाडक्या भावांना पण वाढवलेत व्हॅलिडिटी त्यांच्या कामाची. ठरवा आपल्याला लाडकी भाऊ बहीण म्हणून आयुष्यभर अशीच बेरोजगारी 111 फिरायचं का जिल्हा परिषदमध्ये राहून नोकरी करून आरामानं राहायचं, ते तुम्ही ठरवा. मी आता हे कळकळीची विनंती करून सांगतोय, कारण का 15 तारखेच्या नंतर काहीच उपयोग नाही हे सांगून मला तरी वाटते. ग्राउंड लेवलवर मी काम करतोय पुण्यात, जिल्हा परिषद, मावळ, मनपा, नगर परिषद, उपसंचालक सर्व फिरतोय मी. काही जणांना तिथले माझे नाव पाठ झाले, त्यांचे नंबर माझ्याकडे आहेत, माझे नंबर त्याकडे गेले. समजून घ्या. हे मी का सांगतोय बाळा, म्हणजे विनंती करून की मला हे वाटते कुठंतरी आपण सर्व मिळून लागलं पाहिजे म्हणून. नाहीतर काय आहे मग, कुणासाठी, आपल्यासाठीच ना. आणि माझा मूळच उद्देश असा काहीच नाही आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पाठपुरावा करा. आणि बरेच मुलं आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी पण झाले होते. काही जणांनी 100-200 रुपये मजुरी करून पण पैसे पाठवलेले आहेत. त्या पैशाची तरी कदर करा रे. हे आंदोलन एवढे झाले, एवढं केले, नागपूर गेले, मुंबईला गेलो आहे, आपण पैसे जमा करू यानं म्हणजे हे केलं आहे. मुलांनी घराबाहेर पडून आंदोलन केले, 8-8 दिवस इथं सेकंड फेजसाठी आपण आंदोलन केलं आहे. ते जर आता पूर्ण होत नसेल तर मग काय अर्थ. हे सर्व आपण आंदोलन फक्त संस्थेमध्ये लागण्यासाठी केलं आहे का. मान्य आहे, संस्थेमध्ये पण आपण लागूया सर्वजण, त्याचा फायदा होईलच. पण जिल्हा परिषद तेवढंच महत्त्वाचे आहेत ना. आपल्या हक्काच्या जागा आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्या हक्काच्या जागा का बाहेर जागेला पाहिजे, तुम्ही ठरवा. तुम्हाला तुमच्या हक्कच कळत नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे त्याचा उपयोग काय. शिका म्हणजे संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जर नारा दिलाय, आपण शिकलोय, संघटित झालोय, आता संघर्ष करण्याची वेळ आहे. तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलेत, कळलं का. आणि त्याचा आता प्रत्येकाच्या ठिकाणी आपण ह्याचा वापर केला पाहिजे. संघर्ष जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला आपला हक्क, आपला न्याय मिळत नाही.
फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, ह्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख त्याचाच आहे. हक्क म्हणजे काय? स्वतःचे अधिकार, नागरिकांचे अधिकार. त्या त्याच्यासाठी सांगतोय, हे शिक्षक भरतीतल्या जागा ह्या आपल्या आहेत, फर्स्ट पेजच्या आहेत आणि त्या हक्कानं आपल्यालाच आल्या पाहिजे. माझा थर्ड टेटला विरोध नाही आहे, राहणार पण नाही आहे, तुम्हाला क्लिअर करतो. आणि थर्ड टेट कधी होणार? सर्वात अगोदर मी सांगितले, मागचे व्हिडिओ बघून घ्या कधी होणार आहे. आणि ते पण आत्ता पण ते सांगत नाही, ते होणार आहे. तुमचा अभ्यास चालू द्या, तुम्हाला पण तुमच्या हक्काच्या जागा येणार आहेत. 23-24, 24-25 संचमान्यतानुसार आपल्या ह्या 22-23 संचमान्यता आहेत. ह्या जुनी भरती आहे, जुनं सर्व काही आहे. नवीन जागाच्यात येणार नाहीत, काळजी नसावी. सोडा आता तो. म्हणून हा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय आणि सर्व आता तरी एकत्र या. सर्व मीडियम सर्व बाजूला ठेवा, सर्व रुसवे फुगे बाजूला ठेवा, एकत्र या. सर्व जिल्हा परिषद, सर्व मनपा, सर्व नगर परिषद यांना जाऊन पाठपुरावा करा, विनंत्या करा. जागा का अपलोड झाल्या नाही तर का कारण विचारा. मंत्र्यांचे, खासदारांचे आणि प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया अशी विविध माध्यमांना दबाव निर्माण करा, जेणेकरून ह्या सेकंड फेज आपल्या जास्तीत जास्त जागांचा झाला पाहिजे विदाऊट पैशाचा. तरच ह्या सेकंड फेजला काही अर्थ आहे. नाहीतर मला असा प्रश्न पडतोय की हा सेकंड फेज फक्त संस्थेतल्या शिक्षकांच्या भरतीसाठी होत आहे का? ठीक आहे, धन्यवाद. आणि काही जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की नेमकं आणखीन काय आपल्याला काम करावं लागतील आणि माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत. आपण त्याच्यावर परत काम करूया आणि परत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती सांगण्याचं मी पुण्यात काही घडलेलं असेल ते मी प्रयत्न करेन. धन्यवाद.